धुळ्यामधील टॉपलाईन हॉटेल समोर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय। शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलंय। पत्त्यांच्या माळा घालून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि यावेळीच दोन्ही गटांमध्ये आमने सामने येत राडा सुद्धा झालेला आहे। पत्त्यांच्या माळा घालून शरद पवार गटाकडून या ठिकाणी हॉटेल समोरच आंदोलन करण्यात आलंय। अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित दादा तुम आगे बढ़ो, हम कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले आहे आणि आपण पोहोचतो सकाळपासूनच जे या ठिकाणी टॉपलाईन हॉटेल आहे ते या ठिकाणी माणिकराव कोकाटे या ठिकाणी थांबलेले आहे आणि अशातच त्यांचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट असेल तसेच राष्ट्रवादीचा शरद पवार गट असेल या ठिकाणी त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध करत आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काय पदाधिकारी आहेत ते एका बाजूला माणिकराव कोकाटे यांचं समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्याम तंत्र आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडे जाणूया काय अजित पवार गटाचे काय आपण आंदोलन महाराष्ट्राचे कृषी मंत्री आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत। हा खाजगी दौरा आहे, एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आज जे विरोधी पक्षाकडून आंदोलन होतंय हा फक्त चमकोगिरीचा भाग आहे। सन्मानाने विधायक मार्गाने जर त्यांनी निवेदन दिले असतं तर निश्चित त्यांच्या भावना या राज्य सरकारपर्यंत पोहोचल्या असत्या, पण ही चमकोगिरी करण्याचं कारण नाही। अचानकपणे यायचे घोषणा द्यायचा याच्याने कुठलंही श्रेय या मंडळीला मिळणार नाही। एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल शिवसेना ठाकरे गट असेल हे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे। काय कसं बघता आपण याच्याकडे? मला वाटत नाही तर शरद पवार गट आता निघून गेलेला आहे, त्यांच्यामध्ये आता फूट पडलेली आहे। आम्ही सगळे अखंड आहोत, अभेद्य आहोत। आमची भूमिका ही शेतकऱ्याच्या हिताची आहे। आज या जिल्ह्यामध्ये इतकी दुष्काळी परिस्थिती आहे, एखादं दुष्काळी निवेदन जर या मंडळींनी आणलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता। फक्त राजकारण चमकोगिरी करणे हा या आघाडीचा उद्देश आहे। नक्कीच आपण या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आला आहात। एका बाजूला विरोधक चांगले आक्रमक झाले आहे, काय कसं बघता यांच्याकडे? तो शेवटी काय राजकारणाचा एक स्टंट आहे। समोरच्या विरोधी पक्षाला काहीतरी काम दाखवावं लागेल, त्या हिशोबाने ते स्टंट करतायत। त्यांनी जर लोकांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी निवेदन दिलं असतं तर खरंच आम्ही पण त्यांच्या सोबत आलो असतो, पण त्यांनी शेवटी तो स्टंटच केला आणि हे राजकारणाची पोळी भाजण्याचं हे काम हे सातत्याने ते करीत असतात, त्यामुळे तो काही विषय नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या ठिकाणी माणिकराव कोकाटे या टॉपलाईन हॉटेलला ज्या ठिकाणी मुक्कामाला थांबले आहे त्याच ठिकाणी आता या ठिकाणी एका बाजूला सत्ताधारी तर दुसऱ्या बाजूला विरोधक असं या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।